पण काय नाक दाबल्याशिवाय तोंड खुलत नाही. सीधासा हिशोब आहे आपला. तर चुकला का ठोकलावाला हिशोब आहे. आपण काही कोणाचं खात नाही ना कोणाचं ऐकत नाही. तर त्या नाल्याचं पाणी त्या नदीचं पाणी आपल्याला प्या लागत आहे. आताचाच विषय नाही. मॅडमनं सांगितलं का मागच्या 10 वर्षापासून हा विषय चालू आहे. आमच्या कळमेश्वरला 1993 पासून हा विषय चालू आहे. तुम्हाला माहित आहे का कळमेश्वरच्या सर्व विहिरीवर एक स्लोगन लिहिलं आहे का या विहिरीचं पाणी पिण्यायोग्य नाही. सर्व बोरिंगवर लिहिलं आहे. लाल करून टाकल्या बोरिंगा पुऱ्याच्या पुऱ्या कळमेश्वरच्या. काय केलं लाल पेंट मारले आणि पेंट मारून त्याच्यावर लिहिलं का या बोरवेलचं पाणी पिऊ नये. जे पाणी आपले आजोबा पडदादा सर्व लोक पेत होते आम्ही सुद्धा त्या बोरिंगचं पाणी पेलो. त्याच बोरिंगचं पाणी ह्या कंपन्यांनी येऊन खराब करून टाकलं आणि आपल्यासाठी प्याचं पाणी सुद्धा ठेवलं नाही. आज कळमेश्वर मध्ये जे पाणी येते ना फिल्टरचं पाणी येते अर्ध्या गावाले बिगर फिल्टरचं पाणी येते. पण तुम्ही फिल्टरचं पाणी नाही. आता तुम्हाला माहित आहे का इंदोर मध्ये एक घटना झाली. कोणाला माहित आहे इंदोरची घटना? किती लोकांना माहित आहे का झालं भाऊ इंदोर मध्ये? पाण्यामुळे 16 जणांचा 15 12 मुलांचा